मी ह्या वर्षी काय केलं आहे, इंद्रायणी बियाणं लावलेलं आहे आणि ही 4 सूत्री पद्धत केलेली आहे आणि याच्यात आता मी नंतर 7-8 दिवसांनी गुळी टाकणार आहे। त्या गुळीमुळं मला जरा दुप्पट वाढ होते जरा उत्पन्नात। ते पावडर बीज प्रक्रिया करताना मी पावडर वगैरे टाकून हे इंद्रायणी रोप तयार केले। मी हे बियाणं हे रोप 3.5 एकरामध्ये लावलेले आहे आणि ते 3 वर्षापासून लावतोय मी आता आणि दरवर्षी मला याच्यात थोडीशी उत्पन्नात वाढ मिळते थोडीशी। 3 एकरमध्ये मी लावलेले आहे आणि हे असे ह्या पद्धतीने 4 सूत्री पद्धतीने लावताना याच्यामध्ये रोपं कमी लागतात आणि लागवड लवकर उरकते, हे एक फायदा आहे आणि याच्यात मला दुप्पट वाढ मिळते। पांडुरंग वाघेरे, शिरगाव। ह्या वर्षी मावळ तालुक्यात मौजे साळुंबरे येथे आपण 4 सूत्री लागवड पद्धतीने भात लागवड करत आहोत। या वर्षी या गावातील प्रगतशील शेतकरी बाबूराव कोटकर यांनी बीज प्रक्रिया करून भात रोपे गादी वाफ्यावर तयार करून 4 सूत्री पद्धतीने लागवड करण्याचे ठरवल्याने आम्ही आज सर्व कृषी विभाग इथे लागवड करण्यासाठी उपस्थित आहोत आणि 15x25च्या दोरीवर ही लागवड चालू आहे आणि प्रत्यक्षात जे 4 सूत्री पद्धत म्हणतो ते आपण इथं राबवत आहोत। त्या 4 सूत्री पद्धतीचा फायदा शेतकऱ्याच्या उत्पन्नात दुप्पट होते आणि रोपे कमी लागतात, वेळही कमी लागतो आणि उत्पन्नात वाढ होते। आणि यानंतर एक 4 ते 8 दिवसात याला आपण युरिया ब्रिकेटची गोळी लावून पुन्हा त्याला एक फवारणी करणार आहोत। सहाय्यक कृषी अधिकारी सोमाटणे।